सरकारपर्यंत पोहोचव ही आमची सर्वांची विनंती आहे। मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये सुद्धा शिक्षकांकडून आंदोलन केलं जात आहे। मुंबई पश्चिम उपनगरातील शेकडो शाळांमधील मुख्याध्यापक आणि शिक्षक आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। नाही, मी सध्याच्या परिस्थितीमध्ये बघा 1 वर्ष झालेलं आहे। मी आता फक्त 5 मार्कापर्यंत आलेलो आहे। कागदावर अनेक काही योजना आहेत, म्हणजे मी जसं सांगितलं एसटी महामंडळ आणि आम्ही आता छावा ॲप करतोय, म्हणजे त्यातून उत्पन्न वाढेल। आम्ही आमचे जे बस डेपो टीईटी सक्ती कोणाला हवी ती 2013 नंतरच्या भरतींना किंवा पवित्र पोर्टलमध्ये ज्यांना आता नवीन भरती करायची त्यांना, जे शिक्षक अनुभवी आहेत त्यांच्या अनुभवाने ते शिकवतायत त्यांना पुन्हा परीक्षेला बसवणे वयाच्या 40व्या वर्षी 50व्या वर्षी हे अन्यायकारक आहे। शासनाने संच मान्यता पूर्वीप्रमाणे करावी। टीईटीचा जो आदेश आहे तो नवीन शिक्षकांना तुम्ही पवित्र पोर्टलमध्ये लावलेला आहे, तो जुन्या शिक्षकांना लावू नये। जुनी पेन्शन योजना पूर्वीप्रमाणे शिक्षकांना द्यावी, जेणेकरून या क्षेत्रात चांगले लोक कार्यरत राहतील। आम्ही तर असं म्हणू की आमचा 1 महिन्याचं वेतन जरी कापलं तरी देखील आम्ही यापुढे जाऊन बेमुदत संप देखील करण्याच्या तयारीमध्ये आहोत। याचं कारण राज्यातील शेकडो शाळांमधील हजारो शिक्षकांची पदांची कत्तल करणारा 15 मार्च 2024चा शासन निर्णय हा रद्द झालाच पाहिजे। हा शासन निर्णय जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत गोरगरिबांचं वंचितांचं शिक्षण हे कुठेतरी थांबलं जाईल की काय अशी भीती निर्माण झालेली आहे। दरम्यान अमरावती जिल्ह्यामध्ये 12 संघटनांचे हजारो शिक्षक शाळा बंद आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात शिक्षक नेत्या संगीता शिंदे काय म्हणाल्या पाहूया। सर्वोच्च न्यायालयाने जो शिक्षक पात्रता परीक्षेचा निर्णय दिला आहे त्यामध्ये शासनाने त्वरित पुनर्विचार याचिका दाखल करावी। आंदोलनामध्ये म्हणजे शाळा बंद ठेवली तर 1 दिवसाची वेतन कपात करण्यात येईल। चर्चा करण्यापूर्वी हे दडपशाहीचे जे पत्र आहेत हे खरोखर अन्याय करणारे आहे। म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी विनंती करते की शिक्षण क्षेत्रामध्ये जो शिक्षकांवर विद्यार्थ्यांवर शाळेवर जो अन्याय होतो तो अन्याय त्वरित दूर करावा। आणि आज टीईटी सक्तीच्या विरोधात कोल्हापूरमध्ये शिक्षकांनी मोर्चा काढला। टीईटी सक्ती विरोधात राज्य सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी आंदोलक शिक्षकांची मागणी आहे। त्या आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या शिक्षकांचा 1 दिवसाचा पगार कापण्याच्या सरकारच्या निर्णयावर आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली आहे। कोल्हापूरमधली ही दृश्य आहेत। मोठ्या संख्येने शिक्षक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि अनेक त्यांच्या मागण्या आहेत। खऱ्या अर्थाने टीईटी बंधनकारक आली आणि त्यानंतरचे जे शिक्षक नेमले गेले ते टीईटी पात्रच आहेत, परंतु त्याच्यापूर्वी जे शिक्षक नेमले ते त्यावेळच्या पात्रतेनुसार नेमलेले आहेत आणि त्यावेळच्या पात्रतेनुसार नेमलेले असल्यामुळेच त्यांना खऱ्या अर्थाने या टीईटीच्या परीक्षेतून मोकळीक दिली पाहिजे। कारण आता या वयामध्ये अभ्यास करायचा की विद्यार्थ्यांच्याकडे आम्ही लक्ष द्यायचा असा प्रश्न निर्माण होईल। त्यामुळे खऱ्या अर्थानं आम्ही या टीईटीच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे। विद्यार्थ्यांच्या मुळाशी घाव घालण्याचा हा प्रयत्न आहे, कारण शिक्षक हा मूळ आहे। समाज घडवणं, देश घडवणं, राज्य घडवण्याचं काम शिक्षक करतो आणि त्यालाच असं अशासकीय कामातून जर अडचणीत आणलं तर तो विद्यार्थ्याला पूर्ण न्याय देऊ शकत नाही। टीईटीला आमचं समर्थन आहे, पण नवीन भरतीच्या विद्यार्थ्यांना असावं, जे नोकरीवरती आहेत ते पात्रच आहेत, पूर्वी तुम्हीच त्यांना निवडलेलं आहे आणि त्याच्यावर अन्यायकारक असं काही करू नये असं आमचं मत आहे। शिक्षक हा खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांची काळजी घेतोय आणि शिक्षकांचा विश्वास हा विद्यार्थ्यांच्यावरती आहे। त्या ज्या काही टीईटी परीक्षा वगैरे घेतलेल्या आहेत त्या पूर्णपणे बंद केल्या पाहिजेत आणि ऑनलाईनची जी कामं आहेत किंवा इतर शिक्षकांना जी कामं लावलेली आहेत त्याच्यावरती सरकारने विचार केला पाहिजे। शिक्षक हा फक्त शिकवण्यासाठीच असला पाहिजे, इतर कामे जी आहेत शिक्षकांची ती बंद झाली पाहिजे।